एक्सेप्शन मध्ये काय काय बघितलं आपण? ट्राय एक्सेप्ट बघितलं, ट्राय एक्सेप्ट एल्स बघितलं, ट्राय अँड एक्सेप्ट विदाउट एक्सेप्शन, विथ नो एक्सेप्शन हा पण पार्ट बघितला. राईट. तिन्ही चारही गोष्टी झालेल्या आहेत. कुठले कुठले एक्सेप्शन्स काय एक्झॅक्टली त्याच्याबद्दल बघितलं आपण. कॉमन एक्सेप्शन्स कोणते कोणते कॉमन एक्सेप्शन आहे? झिरो टाईप आहे, देन इंडेक्सचा आहे, जर कॉमन एक्सेप्शन्स. एक्सेप्शन हँडल कसं करायचं, आधी ट्राय एक्सेप्टचं एक्झाम्पल बघितलं, नंतर ट्राय एक्सेप्टचा विथ एल्स पण बघितलं, आणि विदाउट हे पण बघितलं. विदाउट जेव्हा आपण एक्सेप्शन लिहितो त्यावेळी प्रॉब्लेम काय, आपल्याला स्वतःचे मेसेज द्यावा लागतो. सिस्टीमचा एक्झॅक्टली एरर आपल्याला कळत नाही, तो आपल्याला बघायचा. मल्टिपल एक्सेप्शन पण आहे, तोही पार्ट आपण बघितला होता. खूप सारे ट्राय कॅच किंवा एका ट्राय सोबत तुम्हाला मल्टिपल एक्सेप्ट लिहिता येतं. ठीक आहे, हा पण एक पार्ट. अपार्ट फ्रॉम दिस आता 2 पॉइंट्स आपले बाकी आहे. ते इम्पॉर्टन्स आहे. इंटरव्ह्यू म्हणजे एक्झाम मध्ये पण विचारलेलं आहे. ट्राय कॅच फायनली क्लॉज अँड कस्टम एक्सेप्शन हा एक पॉइंट आहे, आणि असर्ट हा एक पार्ट. हे बेसिकली 3 पॉइंट बाकी आहेत, 1, 2 अँड 3. त्याला त्याला प्रॅक्टिकली आज समजून घेऊ. इवन दो क्वेश्चन पेपर जरी बघितले आपण, तरी त्याच्यामध्ये त्या क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ते क्वेश्चन पण सॉल्व्ह होतील आणि टॉपिक पण आपलं हो. ठीक आहे. कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले बघूया आपण एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. असर्शन विचारलेलं, ठीक आहे, तो एक बघायचं. हे पण बघितलं आपण, ते पण बघितलं. एक्सेप्शन हँडलिंग विथ एक्झाम्पल हा पण. हा एक राईट अ रेज स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. याचा अर्थ हा तुम्हाला एक्झाम मध्ये आयदर ते विचारू दे कस्टम एक्सेप्शन बद्दल किंवा रेज स्टेटमेंट बद्दल, दोघांचा आन्सर एकच असणार आहे. लक्षात, हे कळून येत नाही लवकर, कारण रेज स्टेटमेंट तुम्ही कस्टम एक्सेप्शन मध्येच वापरलं जातं, दुसरीकडे वापरलं जात नाही. ठीक आहे, तो एक पार्ट आपण बघायचा. चला चला, आता आधी आपण फायनली क्लॉजचं बघू. हा, फायनलीचा काय यूज आहे, कशासाठी वापरलं जातं, तो पण यूज ऑफ फायनली ट्राय कॅच ब्लॉक. ठीक आहे, त्यासाठी सिंपल ट्राय कॅचचं एक्झाम्पल आधी बघावं लागेल ट्राय एक्सेप्टचं, मग फायनलीचा यूज कळेल एक्झॅक्टली त्याचं काय यूज आहे ते. ऑलरेडी रनिंग मोड मध्ये, जस्ट ओपन पायथन फाइल्स. न्यू फाईल मी घेतो. फाईल न्यू करणार, ऑलरेडी न्यू आहे. सेव्ह ॲज करून घेऊ आपल्या फोल्डर मध्ये. डॉक्युमेंट्स मध्ये जाणार आपण. सही है, किधर है डॉक्युमेंट्स, सेव्ह ॲज करावं लागेल. न्यू फाईल, सेव्ह ॲज डॉक्युमेंट मध्ये cmcspy नावाची फाईल आहे. जस्ट गो हिअर. फायनल्स बघायचं आपल्याला, FINAL फायनल. फायनल एक जनरल एक्झाम्पल घेत, अज्युम करा. ची नीड का बरं आहे, कशासाठी बनवलंय ते लक्षात घ्या. सिंपल ऍज युजल आपण जे लिहितोय रेग्युलर वेने त्याच करूया. आपण एक नॉर्मल फ्लो प्रिंट करू. इथे नॉर्मल फ्लो प्रिंट करू, FLOW. ठीक आहे, नॉर्मल फ्लो वन्स. त्याच्यानंतर मी एक एरर जनरेट करतो. तो एरर कशाच्या रिलेटेड असू शकतो, तुम्ही कुठलं एक्झाम्पल घेऊ शकता कस्टम एरर जनरेट करण्यासाठी, एनिथिंग. तुम्ही त्याला ऍड करता. ऑब्विसली आता हा एरर प्रिंट करणार आहे, जो की असेल आपला टाईप एरर. ठीक आहे, प्रिंट सी आपण प्रिंट करतो. आता एक्सेप्शन वगैरे येतो इथपर्यंत आपल्याला माहिती. ठीक आहे, आता हे फायनली आणलं कावर गेले याच्यासाठी लक्षात घ्या. कंपनीमध्ये जेव्हा मोठे मोठे ऑर्गनायझेशन आहेत, बँकिंग डोमेन असेल, गव्हर्नमेंट सेक्टर असेल, त्यांना ना लॉग मेंटेन करावं लागतं. लॉगचा अर्थ असा आहे की ती पर्टिक्युलर फाईल कोणी ऍक्सेस केली, कधी ऍक्सेस केली, तो लॉग मेंटेन होत असतो. कुठल्याही मोठ्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या सिस्टीमच्या फाईल ऍक्सेस करताना, मग ती फाईल कधी ऍक्सेस केली गेली, त्याचा डेट टाइम्स किंवा कोणी ऍक्सेस केली, त्याचा युजर नेम्स वगैरे हा मेंटेन होत जातो हिडन मध्ये, कळत नाही, ते लक्षात येत नाही. पण नंतर जर बघायला गेला असेल की एखादी फाईल मिसमॅच झाली किंवा काही डेटा मिसमॅच झाला, तर लॉग चेक करा असं म्हणतात.
आयदर मे बी एरर लॉग असतो किंवा हाच जनरेटेड लॉग असतो. त्या लॉग मध्ये कळतं की कोणी कधी फाईल कधी ऍक्सेस केली होती, काय केली होती. पण आता जनरली तुम्ही हे लॉग मेंटेन करताय रेग्युलर मॅनर मध्ये, तर खूप सारे सिच्युएशन आहे, एक्सेप्शन्स आहेत. जसं की आता आपल्याला लॉग मेंटेन करायला लावलं, आपण इथे काय करू, एक लॉग मेंटेन करू. डेट टाइमचा आपण एक प्रोग्राम केला होता ना. डेट टाइम्स ओपन करता येईल. मी जस्ट ओपन करतो एका मिनिटासाठी. डेट टाइम्स कॅलेंडर म्हणून काही केलं होतं का आपण, कॅलेंडर वगैरे किंवा हा ठीक आहे, कॅलेंडर म्हणून करतो. ह्याचा डेट टाइमचा प्रोग्राम केला होता आपण. हा पहिला डेट टाइम्स ठीक आहे. हे मी मुद्दामून लिहितोय इथे. ठीक आहे. एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही हा, टीचर द्यायची. तुम्हाला एकदम कळावं ते प्रॉपरली, म्हणून मी ते मेंटेन करतोय. की आपल्याला बेसिकली काम असं आहे, आपल्याला ना एक लॉग मेंटेन करायचा आहे. ठीक आहे. लॉग मेंटेन करायचं म्हणून आपण काय करतो, मी इथे ना हे एक्झाम घेऊन मुद्दाम मी ते काय करतो, डेट टाइम केलेला आपण. पण हा जो एक्स आहे डेट टाइम, मी कुठे प्रिंट करते, शेवटी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे बघायचंय की फाईल ऍक्सेस झालेली आहे, फाईल ऍक्सेस या पर्टिक्युलर टाइम. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय आला, एरर आल्यामुळे आपल्याला फाईल कधी ऍक्सेस झाला ते कळालं नाही, पहिली गोष्ट. देन सेकंड आपण काय करूया, मग एरर सॉल्व्ह नाही होणार असं आपण बघू की एरर येत नाही. जे पण आहे आन्सर येऊ दे. फाईल ऍक्सेस झाली ह्या डेटला ह्या टाइम, इथपर्यंत मेंटेन झालं. पण आपल्याला आता एक प्रिकॉशन आपण घेतलं की कधी कधी टाईप चुकू शकतो युजर कडून, म्हणून आपण त्याला बेसिकली काय केलं, एक्सेप्शन हँडलिंग आपल्याला दिलेलंच आहे, म्हणून आपण काय केलं, प्रिकॉशन घेऊन टाकलं की चलो ट्राय आणि कॅच मध्ये करून टाकू. ठीक आहे. इथपर्यंत आपण केलं, ट्राय कॅच. ट्राय आणि इथे काय करणार आपण, एक्सेप्ट, EXCEPT एक्सेप्ट एक्सेप्शन चे पण ऑब्जेक्ट PR आहे. म्हणून आपण काय केलं, हा आता एरर हँडल होणारच आहे म्हणून याला इथे प्रिंट करून टाकलं. ठीक आहे. प्रॉब्लेम आहेच नाही, एरर नाही आला, एक्सेप्ट झाला. पण एरर आला, आता एरर येतोय, का झालं, एरर आल्यावर तो प्रिंट झाला का, नाही. मग इथे पण कॉन्फ्लिक्ट आहे. पण जरी एक्सेप्शन लिहिलं तर एरर नाही आला तर तो एक्झिक्यूट होते, एरर आला तर हा प्रिंट होते. मग आपण काय करू, याला डायरेक्ट उचलून कुठे प्रिंट करू, इथे. आता होईल रन, एरर आला तरी रन होतोय. म्हणजे आपलं लॉग मेंटेन करायचं आपल्याला प्रत्येक सिच्युएशन मध्ये. पण याचाही प्रॉब्लेम असा आहे, जर एरर नाही आला तर एक्सेप्शन मध्ये जाईल का तो, इथे कळतं काय आपलं. म्हणजे आपल्याला असं एक सिच्युएशन पाहिजे, एरर आला तरी तो एक्झिक्यूट झाला पाहिजे, नाही आला तरी एक्झिक्यूट झाला पाहिजे, फाईल ऍक्सेस म्हणजे इथे प्रोग्राम रन झाला तरी एक्झिक्यूट झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपल्याला लॉग मेंटेन करण्याचे. अशा वेळी प्रत्येक लँग्वेजने एक कीवर्ड दिलेला आहे, त्या कीवर्डचं नाव काय तुमचं, फायनली ब्लॉग. ओके. फायनली ब्लॉग हा एक असा ब्लॉग आहे, FINALLY. फायनली हा नेहमी एक्झिक्यूट हो, एरर असो किंवा नसो. आता एरर आहे, नाहीये, तरी तो एक्झिक्यूट होणार. सेकंड सिच्युएशन मध्ये आपण एरर इथे जनरेट करू, तरी तो एक्झिक्यूट होणार, किंवा काही सिच्युएशन असो तरी तो एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. मग फायनली ब्लॉकचं एक्झाम्पल देताना म्हणायचं तुम्हाला, फायनली ब्लॉक ऑलवेज गेट एक्झिक्युटेड. ऑलवेज गेट एक्झिक्युटेड. लक्षात आलं. हे शॉर्ट अँड सिंपल यूज आहे. फायनली ब्लॉक ऑलवेज गेट एक्झिक्युटेड दो एरर अकर्स और नो अकर्स. फॉर एक्झाम्पल मेंटेनिंग अ लॉग इज त्याचा बेस्ट एक्झाम्पल. आपल्याला काही लॉग वगैरे मेंटेन करायचं असेल तर याचे यूज काय आलं,
सिंपल आहे. एक्झाम मध्ये पण आलं तुम्हाला 3 मार्क लिहू, 4 मार्क लिहू, कितीही मार्क लिहू द्या. इथे जर दिलेलं आहे यूज ऑफ ट्राय फायनली. आणि अजून एक गोष्ट अशी आहे, जो फायनली आहे तो एकटा कधीच येत नाही हं. तुम्हाला त्याला नेहमी ट्राय याच्यामध्येच लिहावं लागेल. फायनली ब्लॉग हा याच्या सोबतच येतो. तुम्ही फक्त फायनली लिहायचं ट्राय केलं, पॉसिबल नाही. पायथनचं काही सांगता येत नाही. पण फायनली नेहमी ट्राय सोबतच येतं. कारण तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मेंटेन करायची आहे, जे तुम्हाला ते नाही झालं तर हे कंपल्सरी एक्झिक्यूट झालं पाहिजे. फायनली बद्दल विचारलं तर हे एक्झाम्पल लिहायचं फायनान्स. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, रेज स्टेटमेंट किंवा ज्याला आपण असं म्हणतो की कस्टम एक्सेप्शन्स. कस्टम एक्सेप्शनचा अर्थ काय? इथे आपण बघितले कॉमन एक्सेप्शन किंवा बिल्ट इन एक्सेप्शन. कस्टम म्हणजे तुम्ही स्वतःचे एक्सेप्शन तयार करायचे. स्वतःचे एक्सेप्शन तयार करायचे म्हणजे पाहिजे ते तुम्ही एक्सेप्शन तयार करू शकतो. कुठलाही एरर एक्सेप्शन. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन मी एक तयार करून दाखवतो. मग तुम्ही पाहिजे ते एक्सेप्शन तयार करू शकतात. पण त्याला तयार करण्याचा एक वे आहे. थोडासा प्रोग्राम लेंदी वाटतो, पण ऑप्शन नाही आपल्याकडे, तो करावा लागेल. कस्टम एक्सेप्शन्स. याच्यासाठी तुम्हाला एक क्लास घ्यावा लागेल. आता मी एरर लिहितो, सपोज मी एज एरर म्हणून लिहितो. ठीक आहे. एक्सेप्शन जर आपल्याला जनरेट करायचं असेल तर आपल्याला याला इनहेरिट करावं लागेल. कोणाला? एक्सेप्शन. या एक्सेप्शन मध्ये बाकी सगळं एक्सेप्शन. पण इथे तुम्ही काहीच करणार नाही. इथे जस्ट लिहिणार PA PA हा एक क्लास आहे. एक्सेप्शन त्याने जनरेट केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल लिहायचं. आता इथे काय करणार मी ट्राय कॅच ब्लॉक लिहिलं. ट्राय EXCEPT एक्सेप्ट. ठीक आहे. कुठला एरर आहे? एज एरर ऍज इथे प्रिंट करणार तुम्ही. आतापर्यंत आपण कुठले कुठले एरर जनरेट केले? टाइप एरर असेल, झिरो डिव्हिजन एरर असेल, इंडेक्स एरर असेल, ते सिस्टीम डिफाईन होते किंवा बिल्ट इन होते किंवा कॉमन एरर होते. आता आपण काय करतो? हा एरर जनरेट करतोय. बट हा एरर ऑटोमॅटिक जनरेट होणार नाही, कारण तो बिल्ट इन नाहीये, सिस्टीमचा नाहीये. म्हणून तुम्हाला इथे काय सांगितलं त्याने? रेज, जो आपल्याला एरर जनरेट करावा लागेल स्वतःहून, म्हणून त्याला कस्टम एक्सेप्शन म्हणतात. कुठला एरर जनरेट करायचा त्याचा ऑलरेडी क्लास बनवून ठेवलेला आहे, त्याने एक्सेप्शन हँडल केलेली. मग इथे ट्राय कॅच मध्ये जाऊन आपल्याला तो एरर जनरेट करावा लागेल. मग आपण एरर कसा जनरेट करू? सिंपली काय करणार आपण, एक एज व्हॅलिडेशनचा प्रोग्राम कसा आहे, एक एज घेऊन टाकू. सपोज n इज इक्वल टू इंट ऑफ, काय करणार मी, इनपुट. इथे काय म्हणू आपण, एंटर युअर एज, YOUR. ठीक आहे. एज एंटर करणार युजर. आणि इथे जाऊन आपण चेक करू, जर एज इफ n लेस दॅन इक्वल टू 18, लेस दॅन 18 नॉट इक्वल टू, तुमचं एज जर 18 पेक्षा छोटं असेल तर तुम्हाला इथे काय करायचं? रेज, RAISE, रेज. कुठला एरर रेज करायचं? एज एरर. इथे काय लिहिणार तुम्ही? इनव्हॅलिड एज. इनव्हॅलिड एज. ओके. SHO should be GREATER greater than 10. ठीक है. Else TLSC काय करणार? जे पण करणार. वेलकम किंवा accepted, age accepted, accepted, जे पण accepted. काय असेल तुमचं? ठीक आहे. असं करू शकतो आपण. इनव्हॅलिड एज असेल तर एक एक्सेप्शन रेज करा. एज एरर ही आपले स्वतःचे एरर, तुम्ही तुमचं नाव लिहा, काही फरक पडत नाही. पण इनहेरिट करतो एक्सेप्शनचा, कारण तो पार्ट ऑफ एक्सेप्शन.
आता त्याला रन करून बघू आपण. सगळं जर व्यवस्थित असेल तर आपले कस्टम एरर जनरेट होऊन जाईल. एंटर एज, छोटा एज टाकतो मी. चालेल. इनव्हॅलिड एज शुड बी ग्रेटर दॅन 18. पण हा कस्टम एक्सेप्शन असल्यामुळे तो रेड मध्ये नाही आला पाहिजे, पण एरर आला. ठीक आहे. आणि हा प्रकारचा एरर. पण हा एरर एवढा व्यवस्थित का आला? कारण आपण तो हँडल केलेला आहे. इथे मी अज्युम करा की मी इथे ना भलताच एरर हँडल करतोय. टाईप एरर. कलर पण चेंज झाला कारण तो सिस्टीमचा. इथे मी एज चुकीचं लिहिलं. एरर जनरेट झाला. कुठला? एज एरर. इनव्हॅलिड एज शुड बी ग्रेटर दॅन 18. पण आपण हँडल काय केला? राईट. आणि स्वतःचा एरर काय बनवलेला आहे? एज एरर. एज एररच तुम्हाला हँडल करावं लागेल. ठीक आहे. म्हणून इथे मी काय लिहिणार? एज एरर. बट जर मी इथे डायरेक्ट एक्सेप्शन लिहिलं तर माझं बघू ना, चेक करून. हा एक्सेप्शन सगळ्याच हँडल करतो की हा क्वेश्चन मार्क आहे ना आता अजून पण. काय केलं त्यांनी? सगळंच. कारण हा रूट एरर आहे. जो पण एरर असो, आयदर सिस्टीम जनरेटेड असो किंवा कस्टम जनरेटेड असो, एक्सेप्शन सगळे टाईपचे एरर हँडल करतो. ठीक आहे. हे आता तोच सांगू शकेल त्याने प्रॅक्टिकली रन केले. आणि रन करायच्या अगोदरपर्यंत क्वेश्चन मार्क होतं की फक्त सिस्टीमचे हँडल करतो की स्वतःचे पण हँडल करतो. हा कस्टम एक्सेप्शन सुद्धा हँडल करतो. बट एक्झाम मध्ये लिहिताना तुम्ही नेहमी स्वतःचा जो कस्टम एक्सेप्शन दिलेला आहे तो करायचा. दोन टाईपचे क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला. आयदर राईट अ सिंटॅक्स ऑफ रेज स्टेटमेंट, एक्सप्लेन इट. तीनदा विचारलेले आहेत. सिंटॅक्स ऑफ रेज स्टेटमेंट्स. पण तुम्हाला पूर्ण प्रोग्राम लिहावा लागेल. ठीक आहे. तर 4 out of 4 मार्क. Need the use of custom exceptions. What is the custom exceptions? Explain it or give the example. तरीच हा येणार. आयदर कस्टम एक्सेप्शन असो किंवा तुमचं रेज स्टेटमेंट असो, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात येते. एक्सेप्शन इन पायथन, कॉमन एरर्स, बिल्ट इन एक्सेप्शन, ट्राय कॅच, फायनली ब्लॉक, रेज स्टेटमेंट, exception handling with example, various type of exception, except clause with no exceptions. आता राहिला एक पार्ट तुमचा assertion. ठीक आहे. assertion हा some kind of if statement सारखा आहे. जर एरर आला तर तो प्रिंट करेल, नाही आला तर तो एल्स पार्ट सारखाच एक्झिक्युट. पण तो वर्ड आहे तो आपल्याला तो लिहावा लागेल. सिंपल. आता एक याचंच एक्झाम्पल आपण घेऊ assertion म्हणून. एजच एक्झाम्पल घेऊ. मी काय करतो, एक सिंपलच एक फाईल घेतो. न्यू फाईल. सेव्ह करणार, सॉरी परत न्यू फाईल झालं. सेव्ह करू आपण. एक एज घेऊन टाकू. एन इज इक्वल टू इंट ऑफ इनपुट करून घेणार आहे मी आणि इथे एंटर करून घेणार आहे एज. एंटर, ENTER, एंटर, YOUR, एज कोलन दिस. ठीक आहे. इथे आपण त्याला चेक करू शकतो. assert if n लेस दॅन, और एक नंबर घेऊन टाकू आपण. एंटर नंबर. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते चेक करू. आपण काय करणार मग, n लेस दॅन 0 असेल. ठीक आहे. तर आपण इथे काय लिहायचं, assert. ASSERT, ASSERT, assert. ठीक आहे. assert एक मेसेज देणार आपण. कुठला मेसेज देणार आहे? ओके. इथे इन कंडिशन लिहायची गरज नाही. इफ सारखाच वर्क होतो. assert n greater than 0, सॉरी लेस दॅन 0. इथे काय देणार आपण, निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर. ठीक आहे. assert हा इफ कंडिशन सारखा आहे. म्हणजे हा टाईप ऑफ एक्सेप्शनच आहे. जर तुमचा नंबर लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह नंबर म्हणून तुम्हाला काय प्रिंट करायचं, प्रिंट करायचं. एन नंबर. चल याला आपण रन करू प्रोग्राम. बघूया काय. सेव्ह दिस फाइल्स.
परत रन करतो मी इथे. गो हिअर. येस. एंटर नंबर 5. आपण कंडिशन काय टाकले? एन इज लेस दॅन 0. एन 5 टाकलं ना आता. नॉट लेस दॅन 0. तरी पण ऍसेट्स एरर आला. निगेटिव्ह नंबर्स. एक मिनिट कंडिशन वेगळं करून बघू. सिंटॅक्टिकली काहीतरी चुकतंय. असेट्स सेट्स असट काय केलं होतं पुढे चुकलं आपलं. नंबर मार्क्स घेतलेला एंटर युअर मार्क्स काही पण असू शकतं. असट ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मार्क्स कॅन नॉट बी. की पुढे जाऊन ते लिहायचं पण आपल्याला नंबर ऍक्सेप्टेड. म्हणजे हा एक एक्झाम्पल लक्षात घेते. काय करतो आपण? इनपुट मार्क्स घेतले एंटर युअर मार्क्स. मार्क्स ग्रेटर दॅन 0. कंडिशन जर चुकलं तर मार्क्स कॅन नॉट बी निगेटिव्ह असं मेसेज येईल. आणि जर बरोबर असेल तर मार्क्स ऍक्सेप्टेड मार्क्स येईल. इथे पण आपण तेच केलं. फक्त इथे काय नव्हतं करत आपण? प्रिंट नव्हतं करत. प्रिंट नंबर NUMBER number comma n. If number is greater than 0, बरोबर, मार्क्स एक्सेप्टेड. आपलं कंडिशन चुकलं होतं. असट स्टेटमेंट. मार्क्स 5 मार्क्स एक्सेप्टेड. कधी तो असेट एरर फेकल तर तुमचे मार्क्स लेस दॅन म्हणजे मायनस एनिथिंग. assert error. Marks cannot be negative. ठीक आहे. assert is for checking conditions. It either return true or false. जर कंडिशन जर चुकली तर मार्क्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. जे मेसेज आपण देणार ते. आणि जर करेक्ट असेल तर मार्क्स एक्सेप्टेड. हा एक कस्टम एक्सेप्शनचाच पार्ट आहे. तो असर्ट म्हणून त्याला केलं जातं. त्याला सेपरेटली विचारलेलं आहे एक्झाम मध्ये असर्ट एक्झाम्पल म्हणून. ठीक आहे. व्हॉट इज अन असर्शन? So assertion is a kind of thing. हा हे बघा इथे हे पण विचारलेलं. व्हॉट इज अन कस्टम एक्सेप्शन? आयदर हे कस्टम एक्सेप्शन असो किंवा सिंटॅक्स ऑफ रेज स्टेटमेंट असो. दोघांचा आन्सर तुमचं सेम असलं पाहिजे. ओके. असर्शन एरर जनरेट करण्यासाठीचे कंडिशन बेस एरर जनरेट करण्यासाठी. कंडिशन रॉंग झाली तर एरर जनरेट करतो. तुम्ही आउटपुट बघा कसं येतोय ते. असर्शन एरर्स मार्क्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. ठीक आहे. आले लक्षात? मग याला हँडल करू शकता का तुम्ही असर्शन एररला? पॉसिबल आहे. रेड लाईन मध्ये आला तर असर्शन एरर येतो. त्याचा प्रॉब्लेम काय? पुढच्या लाईन एक्झिक्यूट होत नाही. असर्ट एरर कॅन हँडल होऊ शकतो का? कसं करणार हँडल? ट्राय कॅच करतो. काय फरक पडतो? ठीक आहे. पूर्ण स्टेटमेंटला तुम्ही काय करणार? ट्राय कॅच. पण एक्झाम मध्ये नाही लिहायचं हे. जस्ट क्युरियोसिटी म्हणून करतो. ट्राय आणि एक्सेप्ट. कुठल्या टाईपचा आयदर एक्सेप्शन लिहिणार किंवा assert एरर लिहिणार. इथे जा. सॉरी एक्सेप्ट. EXCEPT एक्सेप्ट. काय ते? असर्शन एरर आहे. ऍज ए म्हणा ई म्हणा काही पण करू शकतो. प्रिंट PRINT प्रिंट सॉरी ए. हा बघायला गेला तर इट इज ऑल्सो द काइंड ऑफ कस्टम एक्सेप्शन. कारण आपण मेसेज काय देतो? कस्टमायझेशन आहे. बट हा एवढा प्रॉपर कस्टमायझेशन, हा कस्टमायझेशन मेसेज टाईप होतं. पण जो आपण मागे क्लास बेस केला तो कस्टम एरर जनरेट होतं. आता हा पण हँडल होऊन जाईल जर आपण एरर जनरेट केलं सिम्प्लिफाईड. प्रॉपर नंबर ऍक्सेप्टेड, काही प्रॉब्लेम नाही. परत रन करा. निगेटिव्ह नंबर्स मार्क्स कॅन नॉट बी निगेटिव्ह म्हणजे एक्सेप्शन हँडल झालं. दोन्ही वेळी एक्झाम्पल लिहिता येईल तुम्हाला. असर्शन इज अ काइंड ऑफ अ कस्टम एक्सेप्शन बट इट गिव्ह द कस्टम मेसेज नॉट एरर्स. कारण ऑलरेडी एरर आहे. आपण एरर जनरेट करत होतो तो आपला तो वेगळा आणि हा वेगळा. कुठलंही एक एक्झाम्पल प्रिपेअर करून ठेवा एक्झाम साठी किंवा ह्याच्यासाठी.
मला ह्याच्यासाठी पण तो एक्झाम्पल लिहा तरी फिट होईल, याच्यासाठी पण एक्झाम्पल लिहा तो तरी फिट होईल. तुम्ही याची इथे जरी लिहिला तरी तो फिट होईल इथे पण. 2-3 प्रोग्राम तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचे. ट्राय, एक्सेप्शन, कॅच ब्लॉक आणि फायनली ब्लॉकचा आणि एल्सचा पण. या 7-8 क्वेश्चनसाठी सेम आन्सर तुम्हाला सगळीकडे लागेल. ठीक आहे? त्याच्यामुळे तेवढा एक्सेप्शनचा पार्ट आहे, ते तुम्हाला करायचं. लक्षात आलंय? ट्राय, कॅच, एक्सेप्शन्स जेवढे प्रोग्राम आपण घेतले ते सगळे. सिम्पल. तर हे आपलं एक्सेप्शन हँडलिंग होतं. जो पार्ट आहे आपला 5th चॅप्टर. एक्सेप्शन आधी बघितलं. कॉमन एक्सेप्शन, ट्राय कॅच, ट्राय एक्सेप्ट, मग त्याच्यात ट्राय एक्सेप्ट एल्स, नो एक्सेप्शन्स, मल्टिपल एक्सेप्शन, फायनली ब्लॉक येतो सोबतचा. कस्टम एक्सेप्शन क्लास बेस करावं लागेल. असेट्स कस्टम एरर मेसेज जनरेट करण्यासाठी याचा वापर केला. ठीक आहे. याच्या रिलेटेड सगळे एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स आहे आपण ते बघून घेऊ. आता तुमचा मेन पार्ट आहे. याच्यावर खूप सारे प्रॅक्टिकल क्वेश्चन पण तुमचे विचारलेले आहेत. आणि हा थोडासा टाइम कन्झ्युमिंग आहे जीयूआय प्रोग्रामिंग. कारण ते खूप ग्रीड मेंटेन करावं लागतं यूआय तयार करण्यासाठी. एम्प्टी फ्रेम तर तुमची 2 मिनिटात बनून जातं. 3-4 लाईनचा कोड आहे. याच्यात एक मॉड्यूल वापरावं लागतं आम्हाला. टीके एंटर म्हणून. टीके INTER. टीके एंटर नावाचा जो मॉड्यूल आहे. ठीक आहे. तो फ्रेम तयार करण्यासाठी वापरला जातो. एक एम्प्टी फ्रेम तयार होऊन जाते. याच्यामध्ये आपल्याला कंपोनंट स्टडी करायचे वेगवेगळे आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन मध्ये बरेच क्वेश्चन विचारलेले आहे. ते पण आपल्याला बघावं लागेल एक एक करून. इथे जर बघितलं तुम्ही जनरली आपल्याला काय काय आलं पाहिजे. एक फ्रेम म्हटलेलं आहे, तर हा एक फ्रेम जनरेट करता आला पाहिजे. 3 लाईनीत फ्रेम जनरेट होऊन जाईल. इम्पोर्ट टीके इंटर, टीके डॉट टूल किट आहे. मग त्याच्यासाठी एक टीके डॉट टायटल आणि टीके डॉट शो करायचं आणि एक फ्रेम साईज बनवून त्याच्यात साईज स्पेसिफाय करायची. 4 लाईन मध्ये एम्प्टी फ्रेम बनवून केलं. त्याच्यामध्ये तुमच्या पहिला फ्रेम्स आहे. 3 विकेटवर त्यांनी फोकस केलेले आहे. आपलं एंड टार्गेट काय काय करता आलं पाहिजे. आपल्याला इथे एक इनपुट घेता आलं पाहिजे युजर कडून. इनपुट हा तुमचा काय झाला. इथे एक लेबल घेणार आहे. लेबल म्हणणार, याला एक तुम्ही काय म्हणणार, एंट्री म्हणणार. आणि इथे एक बटन घेता आलं पाहिजे. हा तुमचा बटन झाला, हा तुमचा एंट्री झाला आणि खाली एक लेबल झाला. मग इथे मी जे पण नंबर एंटर करेल, जेव्हा तुम्ही बटनवर क्लिक घेणार, याचं कॅल्क्युलेशन होऊन त्याचा आन्सर इथे सेट झाला पाहिजे. म्हणजे जे कन्सोल बेस प्रोग्राम आपण छोटे छोटे केले ते तुम्हाला UI बेस करायचं. म्हणजे मेजरली जे इम्पॉर्टंटली गोष्टी लागणार आहे तुम्हाला, बटन एक क्लिक साठी लागेल, लेबल डेटा सेट करण्यासाठी लागेल आणि एंट्री फॉर इनपुट साठी लागणार. याच्या रिलेटेड छोटे छोटे प्रोग्राम्स आहे. इव्हन एक्झाम मध्ये पण विचारलेले आहे. तुम्ही जर बघितलं तो एक्झाम मध्ये तर तोही पार्ट आहे तिथे. आणि प्लस व्हॉट इज अ टिक्वेंट्री, जॉमेट्री मॅनेजमेंट मेथड, साईज मेथड जनरेट करण्यासाठी ग्रीडचं एक मेथड आहे. ग्रीड याच्यात UI सेट करायचा सगळ्यात डिफिकल्ट अँड टाइम कन्झ्युमिंग आहे. UI सेट करणं म्हणजे हा डेटा असा ग्रीड वाईज सेट होतो. तुमचा ग्रीड 1 आहे, ग्रीड 2 आहे, ग्रीड 3 आहे. तुम्हाला बटन इथे पाहिजे असेल ना, तुम्हाला मग ते ग्रीडची पोझिशन द्यावं लागते. ग्रीड ऑफ 1, 0, 1, 1, 1. ते ऍडजस्टमेंटला खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. म्हणून हे जास्त फेमस तेवढा नाहीये. याचा म्हणून तो वेब फ्रेमवर्क वापरला जातो तो Django. त्यानं सिम्पली तुमचे HTML चे सगळे फॉर्म्स वगैरे वापर. कोडिंग पायथॉनच असते, बट UI तुमचं डेस्कटॉप. डेस्कटॉप बेस आता जास्त नाहीये. पण तुम्हाला एक्झाम मध्ये पण विचारलेलं आहे, व्हॉट इज अ फ्रेम विचारलेलं आहे. अँड नेम आणि 4 विकेट्स. 3च विकेट्स आहे, पण चौथा पण आपल्याला घ्यावा लागेल. एक्सप्लेन आणि 3 विकेट्स. ठीक आहे. घेऊन टाकू आपण 1-2 एक्स्ट्रा विकेट्स. लेबल्स असतील किंवा रेडिओ बटन्स असतील की अजून काय असेल. लिस्ट आणि 5 बटन ऑप्शन्स. बटनचे वेगवेगळे ऑप्शन आहे. क्लिक इव्हेंट वेगवेगळे. ते याच्यानुसार पण जावं लागतं आपल्याला. ठीक आहे. 3 विकेट्स इन ब्रीफ्स. 3ही विकेट्स आपल्याला घेता येईल. आणि प्रॅक्टिकल मध्ये खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे. जीयूआयचे 8-10 क्वेश्चन मी बघितले 25 लिस्ट मध्ये. तो पण आपण सॉल्व्ह करून घेऊ. हे थोडा टाइम लागेल याला, पण मजा इंटरेस्टिंगली पार्ट. मला जर करून बघायचं असेल किंवा प्रॅक्टिकली मी ते इझिली करू शकतो. म्हणजे प्रोग्रामिंग आपलं हेच वापरायचं. फंक्शन पण याच्यात बनवावे लागतील आपल्याला. डेफच वापरायचं. पण बटनच्या क्लिकवर तो फंक्शन कॉल करायचा. मग कॅल्क्युलेशन झालेली आन्सर आपल्याला खाली सेट करायचं. UI बेसवर.
जे आपल्याला कन्सोलला जाऊन बघायचे होते, ते कन्सोलला जाऊन बघायची गरज नाही. तुम्हाला ते UIला मध्येच दिसून येईल. ओके. तर आपण ते बघूया उद्यापासून. पण आतापर्यंत जे गोष्टी झालेल्या आहेत किंवा तुमच्या काही कॉलेजचे टॉपिक्समध्ये काही नवीन काही वर्ड वगैरे ऐकले असेल तुम्ही, काय असेल, ते लिस्ट आउट करा. आधी ते आपण कंप्लीट करू. इथपर्यंतचं पार्ट. नंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे.